शरद पवार 9 आणि 10 तारखेला दिल्ली दौऱ्यावर असतील। दिल्लीमध्ये पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांची बैठक त्यांनी बोलावलेली आहे। एक अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतोय, राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर आता एक महत्त्वाची बैठक आहे। पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांची ही बैठक असेल आणि त्यासाठी शरद पवार 9 आणि 10 तारखेला दिल्ली दौऱ्यावर असणार आहेत। आगामी निवडणुकांच्या दृष्टीने सगळ्याच राजकीय पक्षांकडून अशा पद्धतीच्या बैठकांचं सत्र सुरू झालेलं आहे आणि दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांची बैठक शरद पवारांनी बोलावलेली आहे आणि त्यासाठी 9 आणि 10 तारखेला शरद पवार दिल्ली दौऱ्यावर असणार आहेत। आता या बैठकीला नेमके कुठले नेते उपस्थित राहत आहेत, बैठकीत काय चर्चा होतीये, आगामी निवडणुकांच्या दृष्टीने काय रणनीती आखली जाते हे पाहावं लागेल। मात्र राज्यामध्ये जशी सगळी लगबग राजकीय पक्षांची सुरू झाली आहे, संपूर्ण देशभरात सुरू झाली आहे, तसं आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुद्धा शरद पवार यांच्याकडून काही पावलं उचलली जात आहेत। 9 आणि 10 तारखेला शरद पवार दिल्ली दौऱ्यावर असतील आणि दिल्लीमध्ये पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांची बैठक शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे। प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्याकडून याबाबतचे अपडेट्स आपण घेणार आहोत। ज्ञानेश्वर, कुठले नेते नेमके बैठकीसाठी उपस्थित राहू शकतात? विशेषतः आता फूट पडल्यानंतर हा प्रश्न उपस्थित होत आहे। प्राथमिक जी माहिती मिळते या माहितीनुसार शरद पवार हे 9 आणि 10 तारखेला दिल्ली दौऱ्यावर असणार आहेत। इतर 2 राज्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढवली जाण्याची शक्यता आहे। या बैठकीमध्ये महाराष्ट्र वगळता इतर राज्यातल्या उमेदवारांवर चर्चा होणार आहे। राज्यातल्या उमेदवारांबद्दलची चर्चा मविया म्हणून एकत्र वेगवेगळ्या बैठकीमध्ये होतेच आहे, पण याशिवाय वेगळ्या 2 राज्यांमध्ये लोकसभेला उमेदवार उभे करायचे का, जर करायचे असतील तर ते कोणते असतील, या सगळ्या अनुषंगानं दिल्लीमध्ये ही बैठक होणार आहे। दिल्लीत पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांनी जी बैठक बोलवलेली आहे त्यामध्ये वंदना चव्हाण असतील, शरदचंद्र पवार असतील, श्रीनिवास पाटील असतील आणि इतर जे पदाधिकारी ते उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जाते। जी ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।